नमस्कार. मी प्राध्यापक एस के शकुंतला गणित अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत करतो. आपण कालपर्यंत म्हणजे बीजगणितामधील प्रथम लेक्चरवरती जे काही अध्ययन केलंय किंवा जो काही अभ्यास केलाय त्याचा एक सारांश आपण आज घेणार आहोत. म्हणजेच आपण सारांश 1.2 पर्यंत पूर्ण सोडवून झालेला आहे. म्हणजे आज आपण एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत. ती नवीन कन्सेप्ट काय? ती नवीन कन्सेप्ट शिकण्यासाठी आपल्याला वही, पेन, मेंदू घेऊन लेक्चरसाठी तयार राहायचंय. तयार आहात ना? तयार असाल तर कमेंटमध्ये यस करायचे. म्हणजेच तुम्हाला आज एक नवीन आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट शिकायला मिळणार आहे. आजचं लेक्चर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमधील 1 मार्क मिळवून देणार आहे, म्हणजे देणार आहे. कारण की आजच्या लेक्चरवरती बोर्डाचा जो आपली प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 म्हणजे प्रथम क्वेश्चन मध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला आजच्या पॉइंट वरती हमखास प्रश्न दिसेल. त्यामुळं आजचं लेक्चर इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ध्यान द्यायचं. तुम्हाला आज काल सराव संच आपण 1.2 सोडवून घेतलाय. म्हणजेच आलेख पद्धतीनं एक सामायिक समीकरण कशी सोडवायची याचं पूर्ण डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन कालपर्यंत आपण शिकलेलो आहे. आज आपण काय शिकणार आहोत? खालील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. तुम्ही म्हणाल सर हे तर आपण कालपर्यंत हेच शिकलोय, आता एक नवीन गोष्ट ह्यामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे, ती बघूया. आता दिलेली एक सामायिक समीकरण अशी असतील. x plus 2y is equal to 4 आणि दुसरं इक्वेशन असेल 3x plus 6y is equal to 12. ही दोन एक सामायिक समीकरण आपल्याला मिळालेले आहे. आता दोन एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवायची पद्धत तुम्हाला माहित आहे. म्हणजे कालपर्यंत आपण पूर्ण सरावसांच अशाच प्रकारच्या उदाहरणावरती सोडवून घेतलेला आहे. म्हणजे त्यासाठी काय करायचं, आपल्याला प्रत्येक इक्वेशन साठी सारणी टेबल बनवून घ्यायचा आहे. आणि सारणी टेबल म्हणजे काय? सारणी टेबल मध्ये एक्स वाय चे आपण निर्देशक बिंदू जे की आपल्याला आलेख पेपरवरती प्लॉट करायचे ते एका चलाची किंमत आपण आपल्या मनाने कन्सिडर करायची, जे की मिनिमम असावी. आणि कन्सिडर केलेली किंमत इक्वेशन मध्ये म्हणजे समीकरणामध्ये ठेवून दुसऱ्या चलाची किंमत आपल्याला मिळवायची. मग दुसऱ्या चलाची किंमत मिळाल्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला ज्या 4 क्रमिक जोडी म्हणजे 4 बिंदूचे निर्देशक पॉइंट आपल्याला मिळवायचे आणि मिळालेले निर्देशक पॉइंट आलेख पेपरवरती प्लॉट करायचे. तर आपण आज या दोन इक्वेशनचा किंवा दोन समीकरणाचा विचार करू आणि यासाठी सारणी टेबल बनवूया. बघू आपल्याला काय यातून शिकता येतं. कालपर्यंत आपण हेच शिकलेलो आहे, आज पण हेच शिकतोय. त्यामागचा हेतू दुसरा आहे. तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट आज समजणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. आता समीकरण 1 चा विचार करू आपण. समीकरण 1 चा विचार करूया. समीकरण 1 मध्ये x या चलाची किंमत आपण कन्सिडर करूया. समजा -2 कन्सिडर करू. x या चलाची किंमत -2 कन्सिडर करूया. x या चलाची किंमत -2 कन्सिडर करायची म्हणजेच हे समीकरण घ्यायचं. समीकरण काय आपलं? x plus 2y is equal to 4. यामध्ये x ची -2 ठेवायची म्हणजे आपल्याला y ची किंमत मिळेल. आता हे -2 ह्या बाजूला गेल्यानंतर म्हणजे समीकरणाच्या इक्वल टू साइनच्या उजव्या बाजूला गेल्यानंतर +2 होईल. म्हणजे 2y is equal to 4 plus 2 आणि y is equal to आपल्याला 6 divided by 2. अशा तऱ्हेने y या चलाची किंमत आपल्याला 3 मिळालेली आहे. म्हणजे -2, 3 ही एक क्रमिक जोडी मिळालेली आहे. आता नेक्स्ट
नेक्स्ट आपण काय करूया, y या चलाची किंमत 2 ठेवूया, म्हणजे आपण x या चलाची किंमत काढू, म्हणजे अजून एक बिंदूचे निर्देशक पॉइंट आपल्याला मिळतील. समजा इक्वेशन काय आपलं दिलेलं, x + 2y = 4. आता कन्सिडर काय केलं किंवा आपण ग्राह्य काय धरली, आपल्या मनानं ग्राह्य धरली, y ची किंमत 2, x y च्या जागी 2 ठेवा, x = 4 4, म्हणजे हे x जे आहे हे 4 उजव्या बाजूला गेल्यानंतर -4 होईल, म्हणजे x चलाची किंमत आपल्याला 0 मिळालेली आहे. म्हणजे जेव्हा y चलाची किंमत आपण 2 कन्सिडर केली होती तेव्हा आपल्याला x चलाची किंमत 0 मिळालेली आहे, म्हणजे मिळालेले बिंदू निर्देशक 0,2 आहेत. समजलं? आता आपण x ची किंमत 2 धरूया, x ची किंमत 2 धरूया, म्हणजे आपल्याला y या चलाची किंमत काय मिळेल आणि अजून एक निर्देशक बिंदू आलेख पेपरवरती प्लॉट करण्यासाठी आपल्याला मिळून जाईल. आता समजा आपण x ची किंमत 2 धरली, x ची किंमत x च्या जागी 2 ठेवायचं बघा, म्हणजे 2y = हे 4 ॲज इट इज आणि हे 2, ही ते प्लस आहे, ह्या साईडला नंतर मायनस होईल, म्हणजे चिन्हाच्या इक्वल टू साइनच्या उजव्या साईडला गेल्यानंतर चिन्हाच्या आदला बदल होते, आणि y = 2/2 म्हणजे y = आपणास 1 मिळालेला आहे, म्हणजे 2,1 ही एक आपल्याला तिसऱ्या बिंदूचे निर्देशक पॉइंट मिळालेले आहे. सेम पद्धतीने आपण चौथ्या बिंदूसाठी निर्देशक पॉइंट काढूया. आता x ची किंमत आपण 4 कन्सिडर करूया, x ची किंमत 4 कन्सिडर करू, समजा x च्या जागी 4 ठेवला आपण, 2y = 4, 2y = 4 मायनस हे +4 ह्या साईडला गेल्यानंतर -4 होईल, म्हणजे 2y = 0 मिळेल, म्हणजे y या चलाची किंमत आपल्याला 0 मिळणार आहे. म्हणजे चौथ्या पॉइंटचे बिंदू निर्देशक पॉइंट आपल्याला 4,0 मिळालेले आहेत. आता मिळालेले निर्देशक पॉइंट आपण आलेख पेपरवरती प्लॉट करून घेऊया. समजा हा तुमचा y ऍक्सिस आहे, हा तुमचा x ऍक्सिस आहे. हा तुमचा हॉरिझॉन्टल x ऍक्सिस आणि व्हर्टिकल y ऍक्सिस, हे दोन ऍक्सिस आपण काढून घेतलेले आहेत आलेख पेपरवर. आता हे बघा, आता आपल्याला हे मिळालेले पॉइंट या आलेख पेपरवरती प्लॉट करून घ्यायच्यात. ही प्रोसिजर आपण काल शिकलोय, त्यातून आपल्याला नवीन काय शिकता येते, नवीन कॉन्सेप्ट काय भेटते ते बघूया. म्हणजे आपल्याला सराव संच झाल्यानंतर सुद्धा हे उदाहरण का दिले एक्झामिनरने, म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 9 वर हे दिलेलं आहे बघा, x + 2y = 4 या समीकरणावरून आपण 4 बिंदू निर्देशक म्हणजे 4 क्रमिक जोडी XY किंवा बिंदूचे निर्देशक आपण मिळवलेत. आता हे मिळवलेले निर्देशक बिंदू आपल्याला या आलेख पेपरवरती प्लॉट करायचे. ते कसे करायचे ते आपण बघूया. -2,3 म्हणजेच x अक्षावर -2 आणि y अक्षावर 3 हा पॉइंट इथे येईल. दुसरा पॉइंट आहे 0,2 म्हणजे x अक्षावरती 0 आणि y अक्षावरती 2 हा पॉइंट इथे मिळेल. तिसरा पॉइंट आहे 2,1 x अक्षावरती 2 आणि y अक्षावरती 1 म्हणजे हा पॉइंट इथे मिळेल. चौथा पॉइंट आहे x अक्षावरती 4 आणि y अक्षावरती 0 म्हणजे हा पॉइंट इथे मिळेल.
आता मिळालेल्या 4 पॉइंट मधून आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया. मिळालेल्या 4ही पॉइंट मधून आपण लाईन ड्रॉ करून घेतली. या लाईनचे इक्वेशन काय, आपण प्रथम इक्वेशन वर ही लाईन काढलेली आहे, x + 2y = 4. अशाच पद्धतीनं समीकरण नंबर 2 साठी आपण एक टेबल सारणी टेबल बनवून घेऊया. समीकरण नंबर 2 साठी x y x, y. त्यासाठी सुद्धा आपण 4 वेगवेगळे निर्देशक बिंदू आपण मिळवून घेऊया. आता समजा x ची किंमत, इक्वेशन काय आपलं, 3x + 6y = 12. तर x ची किंमत आपण ठेवूया -4. x ची किंमत -4 ठेवूया. x या चलाची किंमत आपल्या मनानं कन्सिडर करायची की मिनिमम असावी. आता आपण इथं ठेवूया, x च्या जागी -4 ठेवलं, + 6y = 12. -12 + 6y = 12. 6y = 12 ह्या साईडला गेल्यानंतर +12 होईल. 6y = 24. y = 24 / 6 आणि y = 6 × 1 = 6, 6 × 4 = 24. म्हणजे y = आपणास 4 मिळालेला आहे. जेव्हा x ह्या चलाची किंमत आपण समीकरण नंबर 2 साठी -4 कन्सिडर केली होती, तेव्हा आपल्याला y या चलाची किंमत +4 मिळालेली आहे. म्हणजेच क्रमिक जोडी काय झाली आपली, -4, 4. -4, 4. आता बघा, अजून आपल्याला 3 पॉइंटचे निर्देशक बिंदू मिळवायचे. आता दुसरा पॉइंट, समजा आपण x च्या चलाची किंमत 2 ठेवली, x च्या चलाची किंमत 2 ठेवूया, म्हणजे x च्या जागी 2 ठेवू, 6y = 12. हे आपलं समीकरण नंबर 2 आहे. ह्या समीकरणाचा विचार करून आपण हा सारणी टेबल बनवत आहोत. आता 6 + 6y = 12. 6y = 12 आणि हे +6 ह्या बाजूला गेल्यानंतर -6 होईल. म्हणजे 6y = 6 होईल आणि y या चलाची किंमत आपल्याला 1 मिळणार आहे. म्हणजे 2, 1 ही एक क्रमिक जोडी आपल्याला मिळालेली आहे. आता y या चलाची किंमत आपण कन्सिडर करू. समजा y या चलाची किंमत 1 कन्सिडर केली, y या चलाची किंमत आपण 3 कन्सिडर करू. समजा y या चलाची किंमत 3 कन्सिडर करूया. आता y या चलाची किंमत आपण तिसऱ्या बिंदूचे निर्देशक पॉइंट मिळवण्यासाठी y या चलाची किंमत 3 कन्सिडर केली आहे. ते कन्सिडर केलेली किंमत आपण इथं ठेवूया, 3x + 6 3 = 12. 3x = 18 = 12. 3x = 12 आणि हे +18 ह्या बाजूला गेल्यानंतर -18 होईल आणि 3x = -6 मिळेल आणि x आपल्याला -6 / 3, म्हणजेच x ह्या चलाची किंमत आपल्याला -2 मिळेल. समजलं, x ह्या चलाची किंमत -2 मिळेल. म्हणजे -2, 3 हे एक आपल्याला तिसऱ्या बिंदूचे निर्देशक पॉइंट मिळवलेले आहेत. आता सेम पद्धतीनं अजून एक बिंदूचे आपण निर्देशक पॉइंट मिळवून घेऊया. समजा आपण काय करूया, आता x = 2 ठेवूया. x = 2 ठेवलेला आहे आपण. x = अशी किंमत कन्सिडर करायची की आपल्याला मिळणारं उत्तर ह्या आलेख पेपरवरती प्लॉट केलेल्या पॉइंट पैकीच असायला पाहिजे. समजलं, म्हणजे आलेख पेपरवरती प्लॉट केलेल्या पॉइंट पैकीच असेल तरच आपल्याला ते प्लॉट करणं सोपं जाईल. त्यामुळे एका चलाची किंमत कन्सिडर केली आपण 10 आणि दुसरा चल आपल्याला मिळालं 15,
तर आपल्याला इथं प्लॉट करता येईल का? नाही येणार. त्यामुळे विचार करायचा आहे. समजा आपण आता 1 कन्सिडर करू, एक्स या चलाची किंमत आपण 1 कन्सिडर करूया त्याला. मग एक्स या चलाची किंमत 1 कन्सिडर केली असता आपलं इक्वेशन काय आहे? 6x प्लस 3x प्लस 6y इज इक्वल टू 12. हे बघा, एक्सच्या जागी 1 ठेवून घेऊया. (6y इज इक्वल टू 12). आता हे 3 प्लस 3 या साईडला गेल्यावर -3 होईल, म्हणजे 6y इज इक्वल टू 12 मायनस 3, तरी पण 9 डिवायडेड बाय 6 मिळालेला आहे. म्हणजे 3 2 चा 6, 3 3 चा 9, म्हणजे y या चलाची किंमत आपल्याला 1.5 मिळालेली आहे. सॉरी, 3/2 म्हणजेच 1.5, म्हणजे आपण 1,1.5 ही या चौथ्या बिंदूचे निर्देशक बिंदू आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजेच आपण प्लॉट करू शकतो. आपल्याला 1.5 असं 1च्या थोडं 1च्या 2च्या मध्ये घेऊन 1.2 प्लॉट करू शकतो. आता हे मिळालेले पॉइंट आपण आलेख पेपरवरती प्लॉट करून घेऊया. काय आपला पहिला पॉइंट? -4,4. आता एक्स अक्षावरती -4 बघा आणि वाय अक्षावर +4 बघा. हा पॉइंट इथे मिळेल, -4,4. दुसरा पॉइंट आहे 2,1, म्हणजेच एक्स अक्षावरती 2 आणि वाय अक्षावरती 1. हा आपल्याला दुसरा पॉइंट मिळेल. तिसरा पॉइंट आहे -2,3, म्हणजे एक्स अक्षावरती -2 आणि वाय अक्षावरती 3, म्हणजे हा पॉइंट इथे मिळेल, -2,3. आणि चौथा पॉइंट मिळेल 1,1.5, म्हणजे एक्स अक्षावरती 1 आणि वाय अक्षावरती 1.5, म्हणजे हा 1,1.5. आता आपण दोन्ही सारणी टेबल वरून लाईन ड्रॉ करून पॉइंट प्लॉट केले असता सेम लाईन वरती पॉइंट मिळालेले आहेत. तर आपल्याला आपण कालच्या लेक्चर पर्यंत असं बघितलं, जेव्हा दोन्ही इक्वेशन वरून आपण लाईन ड्रॉ करतो आणि मिळालेल्या लाईन जिथे छेदतात त्या छेदन बिंदूचे निर्देशक पॉइंट म्हणजे निर्देशक बिंदू म्हणजेच आपल्या एक सामायिक समीकरणाचे उकल होय. आता इथे तर बघा, दोन्ही सारणी टेबल आपण काढलेले आहेत, त्यावरून आलेख पेपरवरती दोन्ही लाईन काढलेल्या आहेत, म्हणजे दुसऱ्या लाईनचे सुद्धा निर्देशक बिंदू सेम लाईन वर आलेले आहेत. आता ह्या दुसऱ्या इक्वेशन लाईनचं इक्वेशन काय हे असं लिहून घेऊया, 3x प्लस 6y इज इक्वल टू 12. म्हणजेच इथे एक नवीन कन्सेप्ट आपल्याला शिकायला मिळणार आहे. जेव्हा दिलेल्या एक सामायिक समीकरणाचे म्हणजे समीकरणामधील जे चल आहेत चलाचे सहगुणक, समजा आपलं एक सामायिक समीकरणाचं सामान्य रूप काय एक सामायिक समीकरणाचं ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, हे आपण सेकंड लेक्चरला शिकलोय. सामान्य रूप. आता दोन इक्वेशन वरून आपण सामान्य रूपाचा विचार करू. समजा एक इक्वेशन आहे आपलं a1x प्लस b1y प्लस c इज इक्वल टू 0, आणि दुसऱ्या एक सामायिक इक्वेशन साठी एक सामान्य रूप म्हणजे आपण स्टँडर्ड फॉर्म a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. आता ही दोन एक सामायिक इक्वेशन आहेत. आता दोन एक सामायिक समीकरण आहे. आता या समीकरणावरून आपल्याला काय म्हणजे कसा विचार केला असता आपल्याला उकल काढता येईल, काय वरून उकल काढता येईल, आणि छेदनबिंदू नाहीत, कारण की या दोन्ही मिळालेल्या दोन्ही रेषा एकमेकाला कोइन्साइड आहेत किंवा एकमेकाच्या वरती आहेत, म्हणजे दोन्ही रेषा वेगळ्या नसून एकच आहेत. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये कंडिशन काय बघा, a1 अपॉन a2 इज इक्वल टू b1 अपॉन b2 इज इक्वल टू c1 अपॉन c2, म्हणजे दिलेल्या चलाचे सहगुणक आणि त्यापासून मिळणारे गुणोत्तर जर प्रमाणात असेल किंवा तिन्ही इक्वल असेल तर त्या लाईन एकमेकावर कोइन्साइडेंट होतील, म्हणजे एकमेकांना न छेदता एकच लाईन मिळेल.
एकच रेषा मिळेल आणि दिलेल्या एक सामायिक समीकरणाच्या अनंत उकली मिळतील आपल्याला, अनंत उकली मिळतील. एक असं पर्टिक्युलर उकल मिळणार आहे का आपल्याला? अनंत उकली मिळतील. आणि ह्या लाईन वरती जेवढे काही बिंदू येतील तो प्रत्येक बिंदू या समीकरणाची उकल असेल. समजलं? आता ही कंडिशन नंबर 1 झाली. म्हणजे आपण ह्या उदाहरणावरून हे पूर्ण निष्कर्ष काढलेला आहे. आणि आपण काल काय शिकलो होतो? A1/A2 इज नॉट इक्वल टू B1/B2 असं असेल तर, म्हणजे टोटल आपला कालचा सराव संच 1.2 असं असेल तर त्या लाईन एकमेकांना छेदतील. म्हणजे एक सामायिक समीकरणाचे जे इक्वेशन वरून आपण लाईन ड्रॉ करतो त्या रेषा एकमेकांना छेदतील आणि एक युनिक सोल्युशन म्हणजे एक असं पर्टिक्युलर उकल आपल्याला मिळेल. इथे आपल्याला अनंत उकली मिळत होत्या, इथे एकच उकल मिळणार आहे जेव्हा रेषा एकमेकांना छेदतील तेव्हा. कारण की आपण कालच्या सराव संचामध्ये 1.2 मध्ये जेव्हा 2 लाईन ड्रॉ करत होतो प्रत्येक समीकरणावरून आणि समीकरणावरून ज्या लाईन एकमेकांना छेदतात त्या लाईनचे छेदन बिंदूचे निर्देशक म्हणजे त्या 2 एक सामायिक समीकरणाची उकल असं कन्सिडर करत होतो. म्हणजे आपण पूर्ण सराव संच त्यावर उद्या सोडवलेला आहे. आता ह्यावर आपल्याला ही 2 पॉइंट शिकता आलेले आहेत. एक पॉइंट असा आहे जेव्हा 2 एक सामायिक समीकरणामधील ABC म्हणजे आपणास मिळालेल्या चलाचे सहगुणक, एक सामायिक समीकरणातील सहगुणक दुसऱ्या सामायिक समीकरणातील चलाच्या गुणोत्तराबरोबर असतात. म्हणजे A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज इक्वल टू C1/C2. तेव्हा त्या लाईन वेगवेगळ्या नसून एकच लाईन मिळते आणि आपल्याला मिळणाऱ्या उकली किंवा सोल्युशन्स अनंत रूपात मिळतात. म्हणजे एकच असं स्पेसिफिक उकल मिळत नाही. आपण बघूया का एक्सचा सहगुणक काय आपला 1 आहे. कंपॅरिझन करा या स्टँडर्ड फॉर्म सोबत. म्हणजे A1 काय ते 1, A2 काय 3 इज इक्वल टू B1 काय 2, B2 काय 6, C1 काय 4, C2 काय 12. म्हणजेच हे तिन्ही बरोबर आहेत की नाही? 2 1 चा 2, 2 3 6, 4 1 चा 4, 4 3 चा 12. म्हणजेच A1/A2 B1/B2 C1/C2 जेव्हा बरोबर असेल तेव्हा मिळणाऱ्या एक सामायिक समीकरणाच्या उकली अनंत असतील. म्हणजे एक असं स्पेसिफिक उकल नसेल, अनंत उकली असतील. आणि जेव्हा सेकंड कंडिशन काय बघितली आपण? जेव्हा A1/A2 इज नॉट इक्वल टू B1/B2 तेव्हा त्या मिळणाऱ्या रेषा एकमेकांना छेदतील आणि एक आपल्याला उकल मिळेल. म्हणजे एक युनिक उकल म्हणजे स्पेसिफिक उकल आपल्याला मिळेल जेव्हा त्या 2 रेषा एकमेकांना छेदतील. अजून एक नवीन पॉइंट आहे. जेव्हा A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज नॉट इक्वल टू C1/C2 ही तिसरी कंडिशन आहे आपली. आता ह्या 2 एक सामायिक समीकरणावरून जेव्हा आपल्याला हे जे स्टँडर्ड फॉर्म वरून कंपॅरिझन केला असता A1/A2 B1/B2 नॉट इक्वल टू म्हणजे C1/C2 तेव्हा आलेख पेपर वरती जर आपण ड्रॉ केल्या लाईन तर त्या लाईन ड्रॉ केलेल्या एकमेकांशी पॅरलल होतील. म्हणजे त्या लाईन कुठे छेदणार नाहीत. 3 कंडिशन त्या लाईन कुठे छेदणार नाहीत म्हणजे उकलच मिळालं नाही.
उकलच मिळणार नाही, तर उकल मिळाली नाही तर सोल्युशनच मिळणार नाही. म्हणजे एक सामायिक समीकरणाचं सोल्युशनच मिळणार नाही आपल्याला. म्हणजे जेव्हा लाईन पॅरलल होतात तेव्हा आपल्याला सोल्युशन मिळत नाही. सोल्युशन मिळत नाही म्हणजेच समीकरणावरून आपल्याला एक समाधान करणारी क्रमिक जोडी किंवा उकल आपण ऑब्टेन करू शकत नाही. म्हणजे त्यासाठी 3 कंडिशन आपण आज शिकलेलो आहे. A1/A2, B1/B2 आणि C1/C2 जर बरोबर असेल किंवा समान गुणोत्तरात असेल तर त्या लाईन एकमेकाच्या वरती ओव्हरलॅप करतील. म्हणजेच त्या लाईन वेगवेगळ्या नसून एकच लाईन असते आणि मिळणाऱ्या एक सामायिक समीकरणाची उकल एक नसून अनंत उकली मिळतील. कालपर्यंत आपण एक सामायिक समीकरण सोडवत असताना आपल्याला लास्ट मध्ये एक स्पेसिफिक उकल मिळत होती. म्हणजे कालपर्यंत आपण कंडिशन नंबर 2 A1/A2 इज नॉट इक्वल टू B1/B2 ह्या कंडिशन वरतील उदाहरणे सोडवत होतो. म्हणजेच कंडिशन जेव्हा ही असेल म्हणजे आपलं स्टँडर्ड सामान्य रूप काय हे लक्षात घ्या. सामान्य रूपासोबत कंपॅरिझन करून मी सांगतोय. ह्या सामान्य रूपाबरोबर कंपॅरिझन केला असता ह्या दोन रेषा एकमेकांना छेदतील आणि एक सेपरेट असं युनिक असं आपल्याला एक सामायिक समीकरणाची उकल मिळते. आणि तिसरी कंडिशन A1/A2 B1/B2 इज नॉट इक्वल टू C1/C2 असेल तर मिळणाऱ्या लाईन्स आपणाला पॅरलल मिळतील. म्हणजे ते लाईन कुठं छेदणार नाहीत, त्या वेगवेगळ्या लाईन असतील आणि पॅरलल असतील. मग पॅरलल लाईन असती तर आपल्याला उकल मिळेल का? छेदणार नाहीत म्हणजे सोल्युशन मिळणार नाही. म्हणजे दिलेल्या तिन्ही कंडिशन आपण एक सामायिक समीकरणाचा विचार करता कशा कशा कंडिशन बनवू शकतात आपण पूर्णपणे शिकलेलो आहे. म्हणजे ह्या पूर्ण लेक्चरचा सारांश काय आहे की तुम्हाला बोर्डाच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये ह्या तिन्हीपैकी एक कंडिशन विचारली जाऊ शकते. शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे 1 मार्क तरी आपण हातातून घालवायचा नाही. कंडिशन तुम्हाला समजल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. म्हणजेच तीनही कंडिशन वरून 1 लाइनर क्वेश्चन बनवू शकतो. किंवा जेव्हा समीकरणावरून जर तुम्हाला एक इक्वेशन दिलं, समजा हे तुमचं एक सामायिक इक्वेशन आहे आणि दुसरं इक्वेशन दिलं A2x + B2y + C2 इज इक्वल टू 0. आता ही दोन एक सामायिक इक्वेशन आहेत आणि यामध्ये A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज इक्वल टू C1/C2 असेल तर मिळणाऱ्या समीकरणाच्या उकली खालील प्रमाणे मिळतील. 1 मिळेल, 2 मिळेल किंवा अनंत मिळतील किंवा यापैकी नाही. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की स्टँडर्ड फॉर्म वरून जेव्हा आपला तिन्ही रियल नंबर किंवा वास्तव संख्याच्या गुणोत्तर दोन्ही इक्वेशन मधील वास्तव संख्याचं गुणोत्तर समान असेल तर ती संख्या मिळणाऱ्या लाईन आपल्याला कोइन्सिडंट म्हणजे एकच लाईन मिळेल. हे 2 लाईन आहेत ऍक्च्युअली पण एकावर एक ओव्हरलॅप आहेत. म्हणजे आपल्याला लाईन एकच मिळणार आहेत आणि मिळणाऱ्या उकली अनंत मिळणार आहेत कारण की लाईन छेदणारच नाहीत. एकच इक्वेशन वरती आपल्याला एक सामायिक समीकरणाच्या उकली मिळणार आहेत. आणि जेव्हा आपण A1/A2 इज नॉट इक्वल टू B1/B2 म्हणजे पूर्ण आपण कालचा सराव संच म्हणजे आपल्याला एक छेदनबिंदू मिळेल 2 लाईनचा आणि त्या छेदनबिंदूचे निर्देशक बिंदू म्हणजे त्या एक सामायिक समीकरणाचं सोल्युशन असेल. आणि तिसरी कंडिशन A1/A2 इज इक्वल टू B1/B2 नॉट इक्वल टू C1/C2 जेव्हा असेल तेव्हा त्या समीकरणावरून आपण ज्या लाईन ड्रॉ करचाल आलेख पेपरवरती त्या लाईन पॅरलल असतील आणि पॅरलल असतील म्हणजे त्या समीकरणाची सोल्युशन मिळणार नाही. सोल्युशन मिळणार नाही म्हणजे सोल्युशनच नसणार आहे. लाईनच पॅरलल, त्या लाईन कुठंच एकमेकांशी छेदणार नाहीत म्हणजे ते एक सामायिक समीकरणाचं सोल्युशन मिळू शकणार नाही. तिन्ही कंडिशन तुम्हाला समजल्या. म्हणजे आपल्याला यावरून जर 1 मार्काचा क्वेश्चन विचारला तर
म्हणजे आपला एकही मार्क जाता कामा नये. म्हणजे परत आता तुम्हाला ही पेज नंबर 9 वरती बघा आपल्या पुस्तकामध्ये विचार करा म्हणून सांगितलेला आहे. आणि तो विचार करा एक्झाम मध्ये आला तर तुम्ही विचार नसेल केला तर तुमचा 1 मार्क जाईल. तुम्हाला वाटेल हा प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचाच विचारलाय, तसं नाही. आपल्याला प्रत्येक शब्दावरती प्रत्येक ओळीवरती 0 टू हिरो म्हणजे सखोल मध्ये विचार करून आपल्याला एक्झामिनरला चान्सच नाही द्यायचा की आपला मार्क गेला पाहिजे. त्यामुळं आपल्या गणित विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आज आपण इथे थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये डिटर्मिनंट म्हणजे निश्चयक आणि क्रॅमर्स रूल म्हणजे क्रॅमर्स रूल वापरून एक सामायिक उदाहरणं समीकरणं कशी सोडवायची. म्हणजे आपण ह्या अगोदर बघा चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धत पाहिली. दुसरी पद्धत आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धत पाहिली. तिसरी पद्धत आपण क्रॅमर्स रूल यूज करून कशा पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवतात ते पाहणार आहोत. म्हणजे क्रॅमर्स ब्रेगियल क्रॅमर्स एक गणितज्ञ होते. गणितज्ञ म्हणजे त्यांना इतकी गणिताची आवड होती की वयाच्या 15व्या वर्षी त्यांना म्हणजे तुमच्या वया एवढे असताना त्यांना गणितामध्ये डॉक्टरेट प्रदान करण्यात आली होती. म्हणजे एक महान गणितज्ञ होती. त्यांनी एक आपल्याला मेथड दिली एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी. तुम्ही हे काय प्लस मायनस करत बसता. म्हणजे समीकरण 2 समीकरण चलाचा कंपॅरिझन करणं किंवा आलेख काढणं ह्या दोन्ही पद्धतीपेक्षा एक निराळी मेथड त्यांनी दिलेली आहे. क्रॅमर्स रूल म्हणतात. म्हणजे त्यांच्या नावानंच त्या मेथडला नामकरण करण्यात आलेलं आहे. उद्याच्या लेक्चरला आपण क्रॅमर्स रूलने एक सामायिक समीकरण कशी सोडवायची ते पाहणार आहोत. आणि उद्या लेक्चर अटेंड करायचं म्हणजे कारण की आतापर्यंत मी जेवढ्या बी प्रश्नपत्रिका पाहिल्यात बोर्डच्या त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये क्रॅमर्स रूल वरती प्रश्न आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही बघा प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये क्रॅमर्स रूल वरती उदाहरण आहे. म्हणजे उद्याच्या एका लेक्चर मध्ये तुम्ही 4 मार्क घेऊन जाणार आहेत बोर्डच्या परीक्षेतील. त्यामुळं सर्वांनी रेग्युलर राहायचंय. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या मागच्या झालेल्या पूर्ण व्हिडिओ मधून डेली एक व्हिडिओ एक्स्ट्रा करून सिलेबस कव्हर करून घ्यायचा आहे. त्यामुळे तुमचा सिलेबस पण पाठीमागे राहणार नाही. तुम्ही आमच्या सोबत 0 टू हिरो बनण्याच्या प्रवासामध्ये सोबत असताल. चला आपण थांबूया. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.